ऐका जमले. आलीस ऑफिसवरून? खूप थकलेली दिसतेस ग. थांब मी तुझ्यासाठी चहा ठेवते. अगं मम्मी कशाला? तुला त्रास होतोय ना, मग बस ना, आराम कर. आता मी आली आहे ना, मी चहा ठेवते. आणि मला माहिती आहे तू पण चहा घेतला नसशील. मग मी आपल्या दोघींसाठी पण चहा ठेवते. तू बस आराम कर. मम्मी हे घे चहा. कसली आई आहे मी. सकाळी उठल्यापासून सगळे घरातली कामावरून तुला ऑफिसला जावं लागतं. ऑफिसवरून आल्यावर पुन्हा सगळे घरातली कामं करावी लागतात. ह्या दुखण्याने मी अशी हैराण झाले की मी काहीच करू शकत नाही. आणि सगळा भार मात्र हा तुझ्यावर पडतोय. अगं मम्मी तुला सांगितलंय ना, तू ह्याच्याबद्दल काळजी नको करूस. मी आहे ना, मग मी सगळं करेन. तू आहेस तोपर्यंत ठीक आहे ग. मग तुझं उद्या लग्न झाल्यावर मग मी काय करू? अगं मग मम्मी तुझ्या ह्या दुखण्यासाठी आपण मुंबई पेन क्लिनिक मध्ये जाऊया. क्लिनिक नको ग बाय. मला त्या ऑपरेशनची वगैरे मला खूप भीती वाटते. ऑपरेशन वगैरे काहीच करायची गरज नाही. तू एकदा माझ्यासोबत त्या क्लिनिक मध्ये चल, मग मी तुला सांगते. तर आज मी मम्मीला घेऊन आली होती मुंबई पेन क्लिनिक ठाणेमध्ये वागले इस्टेट येथे. या क्लिनिक बद्दल मी खूप ऐकून होती, पण तिथे गेल्यावर जेव्हा मम्मीच्या गुडघेदुखीबद्दल आम्ही डॉक्टरांना सांगितलं तेव्हा कळालं की ऑपरेशन न करता आपण इंजेक्शन, लेझर ट्रीटमेंट किंवा प्लाझ्मा ट्रीटमेंटने नी पेन बरा करू शकतो. आणि मेन म्हणजे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची पण गरज नाही, कारण या ट्रीटमेंटला फक्त 40 मिनिटं लागतात. मम्मीची ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत तर धाकधूक होत होती की काय आणि कसं होईल, पण मम्मीची ट्रीटमेंट कंप्लीट होऊन जेव्हा ती बाहेर आली आणि नॉर्मल चालायला लागली हे बघून खूप बरं वाटलं. मम्मीला तर ह्या ट्रीटमेंटचा खूप चांगला रिझल्ट आला. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण कोणालाही जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर ठाणेमधल्या ह्या मुंबई पेन क्लिनिकला एकदा नक्की व्हिजिट द्या. बाकी सर्व डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिल्याच आहे.